आज आपल्याकडे पार्थी विंचवेकर आहे. आपल्या इंटरनॅशनल आर्बिटर श्रद्धा विंचवेकर यांची मुलगी. तर ती ब्लाइंडफोल्ड आपल्याला काही वस्तू ओळखून दाखवते. तर आपण तिला काही प्रश्न विचारू. आपल्या इथे MCAचे बरेच जण आहेत, ते तिला प्रश्न विचारतील आणि ती त्याचं अचूक उत्तर देईल. पार्थी, तुझ्या डोळ्यावर जे तू पट्टी बांधते ती बांधशील का? तर या पट्टीवरती मी 2 कॉटन पॅड्स ठेवलेले आहेत. तर या कॉटन पॅड्समुळे एक गोष्ट होते की हे जे आपले डोळे असतात ते खूप जणांना वाटतं की मी उघडून त्याच्या खालून बघून मग नंतर बघते. पण या कॉटनमुळे माझे डोळे उघडत नाही. उघडले तर ते कॉटन माझ्या डोळ्यात जाईल. कॉटन असं दाखवू शकते का? ट्रान्सपरंट आहे की काय? ती आता पट्टी बांधते तिच्या डोळ्याला. तुला असिस्टन्स हवं आहे का पट्टी बांधायला? असं दिसतंय ना, आणून दिसते का काय? नाही. नाही ना? तिला आता काहीच दिसत नाही आहे. तर मी आता दीप्तीशी जरा विनंती करते की तिला काही प्रश्न विचारावे. ओके, आपण सिंपल प्रश्नाने चालू करू. मी आता हात वर करणार आहे आणि नंबर दाखवणार आहे. तू नंबर ओळख. ओके. हां. अजून एकदा. आता एक नोट आहे, त्याच्यावरचा तुला नंबर गेस करायचा आहे. गेस नाही, वाचायचं आहे. 500ची नोट दाखवणार आहे तिला. आता पार्थी ती न बघता त्याच्यावरचा नंबर अचूक सांगणार आहे. 7SG75385. क्या बात. नंबर दाखवा इथे. बरोबर. कोणाला डाऊट असेल तर आपण अजून एक नोट ट्राय करूया. परफेक्ट. तिने नंबर परफेक्ट सांगितलेला आहे. अजून एक. तो आपल्या काही जणांचं अजून समाधान होत नाही आहे, तर आपण अजून एकदा. आपल्या मागे बॅनर आहे नॅशनल अंडर 9चा. या साईडला सांग. ओ बापरे, त्याच्यावरती तुला दिसेल. 37th National Chess Championship Under 9 Open and Girls 27 December 2024 to 2nd Jan 2025. लेफ्ट साईडला फर्स्ट फिडेचा, सेकंड AICF आणि थर्ड MCAचा. आणि तिकडे राईटला ते तो पहिलावाला नाही माहिती त्याचं काय. त्याच्यावरती ते शिवाजी महाराज घोड्यावरती. सेकंडवाला किंग का क्वीन आहे नाही कळत. आणि त्याच्यानंतर चितळच्या, नंतर नाईटचा. सेकंड रो मध्ये पहिले पॉन आहे, नंतर ते जैनवालं आहे. थर्ड तो रुक आहे. फोर्थवाला तो प्लसवाला आहे, त्याचं लोगो नाही माहीत मला. त्याच्या खाली हे MN-ORAचं आहे. नंतर बिशप आहे मे बी ब्लू कलर. तिथे कोणी बसलेलं आहे का? हो, तिथे लेडीज आहे की जेंट्स? लेडी नाही लेडीज आहे. ती ही बसलेली मोबाईल काउंटरला होती त्या दिवशी. तिने नाव माहिती नाही, पण तिला कोण बसलं ते सुद्धा एवढं लांबून कळलेलं आहे. ऑलमोस्ट 200 फुटाच्या वरती आहे. 13. आणि तू कधीपासून शिकली? कधीपासून करते? मी 5 वर्षाची असताना शिकते. आणि मॅजिक कसं काय तुझ्यामध्ये, कसं काय मॅजिक आली? असं कुठनं शिकली? काय म्हणतात काय काय केलं? हे याला 2 नावं आहेत. एक तर ब्लाइंडफोल्ड काही जण म्हणतात आणि दुसरं मिडब्रेन ॲक्टिवेशन. म्हणजे आपण हे केलं तर खूप सारे अशी जणं बोलतात की जो माणूस लेफ्ट हँडेड असतो त्यांचे राईट ब्रेन चालतो आणि जे राईट हँडेड असतात त्यांचं लेफ्ट ब्रेन चालतो. पण हे तुम्ही मिडब्रेन ॲक्टिवेशन केल्यावरती तुमचे दोघंसुद्धा ब्रेन्स चालतात
आणि हा जो तुमचा मिडलवाला जो आय असतो तो ॲक्टिवेट होतो. आणि किती डिस्टन्समध्ये तू सांगू शकते असं? मॅक्झिमम 400 to 500 मीटर्सपर्यंत. आणि चेसमध्ये याचा यूज करू शकते का तू? हो मग तुला तुला याच्यात मेमरीचा फायदा होतो, एकदा हो वाचलेलं लक्षात खूप राहतं. होतं खूप होतं. हे अजून कोणी शिकू शकेल का? का त्याला एज लिमिट आहे? कसं शिकायचं? एज लिमिट आहे लाईक 17-18 इयर्सपर्यंत वगैरे. याच्यावर काय लिहिलेलं आहे? कशावरती? याच्यावरती हो लिहिले ना. नंबर पहिले 75 आझादी का अमृत महोत्सव. त्याच्यानंतर ते हॅलो नका चेस 44th फिडे चेस ऑलिम्पियाड चेन्नईवाला तो लोगो आहे. नंतर हे ICFA, नंतर नमस्ते वर्ल्ड, नंतर हिस्ट्री इन मेकिंग, त्याच्या खाली हॅशटॅग इंडिया फॉर चेस ऑलिम्पियाड, आणि त्याच्यानंतर बिशप नाईट काय आहे किंग क्वीन क्वीन आय थिंक सो, नंतर रोके. व्हेरी गुड. खालून बघते का तू? एक शेवटचा खाली काय प्रश्न आहे? इथे इथे? कॉईन्स आहेत. कॉईन्स आहेत, त्याच्या खाली चेसबोर्ड आहे. सगळे कॉईन्स उलटेत, हा आणि हावाला सोडून. हा कितीचा कॉईन आहे? हा 20चा, हा पण 20चा आहे. हा उलटा आहे. हा 2 रुपयाचा असेल, हा उलटा आहे. हा वाला? तो 5 रुपयाचा. नाही थांबा, हा पण 2 रुपयाचा आहे. एक प्रश्न विचारायचा होता मला त्याला. जे जे मुलं असतात लहान, ज्यांना दृष्टी नसते, जन्मापासून नसते किंवा काही कालावधीने नसते, त्यांना जर हे शिकलं तर त्यांना जग तुला जसं आपल्याला जसं दिसतं, ज्यांना डोळे आहेत तसं त्यांना पण दिसू शकतं का? आणि त्यांना हा खूप यूज होईल, कारण ब्रेल लिपीने ते वाचतात वगैरे. असं जर त्यांना जर शिकवलं हे, तर त्यांना डायरेक्टच यूज होईल. ते पुस्तकं पण वाचू शकतील. मोस्टली जे ब्लाइंड लोक असतात त्यांच्या बाबतीत नाही माहिती, कारण त्यांना आधीपासूनच दिसत नाही. ज्यांचा जेव्हा जन्म झालेला आहे तेव्हापासून त्यांची आयसाईट केवढी स्ट्रॉंग आहे आणि त्यांची आईज केवढे स्ट्रॉंग आहे त्याच्यावरती डिपेंड होतं ते. पण इथे तर तू आईज वापरत नाही आहेस ना. पण त्यांच्या डोळ्यामध्ये, म्हणजे आता सपोज मी काहीतरी सेन्स केला, तर सपोज इथे मोबाईल आणि त्याच्या खाली वॉलेट आहे, तसं मला तो कळतं येते. माझ्या डोळ्यात एक इमेज तयार होते, पण त्यांच्या डोळ्यांमध्ये ती इमेज तयार व्हायला पाहिजे. म्हणजे ज्यांचे डोळे नंतर जातात काही ॲक्सिडेंटमध्ये किंवा काही हां, कारणामुळे. त्यांना ते यूज होऊ शकतं जर मे का बी. कोणीतरी बघितलंय ऑलरेडी जग, तर त्यांना सोपं जाईल इमॅजिन करायला. हां मे बी. मग तुला हे जे तू म्हणलीस आता फोन आणि वॉलेट, तुला याचा रंग पण दिसतो? हो. त्या वॉलेट मधले नाही कार्ड त्याच्या नंबर आत नाही दिसत ना? नाही नाही आणि काका तू एक्झाम पेपर वगैरे बघू शकत असेल, मग तुला तर आउट ऑफ मार्क भेटत असतील. नाही. असं करते का कधी तू? एक्झाम पेपर जर न्यूजपेपर आपलं एक्झाम क्वेश्चन पेपर जर ठेवलेला आहे रूममध्ये तुझ्या तिथे, तर तू असं वाचून घेते का अगोदर पेपर? नाही म्हणजे रूममध्ये येतच नाही ना पेपर, अच्छा. स्टाफ रूम्समध्ये असतात. शाळेतले घाबरत ह्या कागदावर काय लिहिलेलं आहे? बोर्ड 1 to 50 रिझल्ट्स ओपन. हे मोठं फॉन्ट होता जरा. आता शक्य कसं आहे की खरोखरच हे अनबिलिव्हेबल आहे. एखाद्याच्या मनात सुद्धा तू डोकावू शकते का, की त्याच्या डोक्यात काय चाललंय. म्हणजे चेस प्लेअरसाठी खूप उपयोग होतो तो. हां पण त्याला अजून पुढे मी आत्ता एक 4th-5th लेवल शिकते आता. तर ते फर्दर लेवल्सला टेलिकिनेसिस येणार आहे, माइंड रिडिंग येणार आहे, टेलिपॅथी येणार आहे. सुहानी शाह माहिती आहे ना तुला? काय? सुहानी शाह. नाही. सुहानी शाह हेच करते की माइंड रिडिंग करते बरोबर. हां ओके हां ती हां 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 त्यांचे एक हे खाली काय लिहिलेलं आहे? स्मॉल मध्ये दिसते का तुला? हां दिसतं. इकडे राईट साईडला काय? अरे देवा एवढे बारकं आहे. हा म्हणून एक काढलं. मिनिट. तू म्हणे ना ते मोठं अक्षर होतं. तू खालून बघते का? नाही नाही. काढून का बघू मी. प्रोग्राम स्विस मॅनेजर डेव्हलप अँड कॉपीराइट बाय DI हेन्झ हेरझॉंग 1130 वेना जोडी गॅस 7/4/10 मेल ते कॉलिन H काय ते हेरझॉग ॲट
swissmanager.@homepage http://swissmanager user विधत्री लक्ष्मी 2024 12/26. Details on this tournament can be found on http://chess-results.com. क्या बात. हेच पेज तुझ्या मागे ठेवलं तर तुला Back side ला असं बॅक साईडला ठेवलं ठेवलं की तुला जमेल का वाचायला मला पण वेगळी लेवल आहे. ते उलट आणि मागे असल्यावरती ते वेगळी लेवल आहे. आणि मी मध्ये जर समजा हात लावला तर काय असं तुम्ही वाचताना असं मध्ये हात लावला तरी तुला वाचता येईल का मधात जर पकडलं काही नाही कळेल ना हातावलं तुला हात लावले ते कळेल पण ते वाचता येणार का तुला? नाही वाचता येणार का नाही हे नाही माहिती मला. सर आपल्याला जसं डोळ्यात काका तुला हे दिसतंय, मम्मीला तिला blindfold करायला दिसतंय. सांगितलं का आपल्याला तुझी जर इच्छा असं होती केलं की तर आपल्याला पप्पांनी नाही सांगितलं दिसणार, तुझ्या तिला वडिलांनी कोणी म्हणजे आय डोंट नो म्हणजे मला माझा फर्स्टवाला सेशन आठवतोय. मम्माची आय गेस पहिली का दुसरी टुर्नामेंट होती SNAच्या नॉर्मची. कुठे प्लेस नाही माहित पुण्यालाच होती. अच्छा तेव्हा किती तेव्हा- एज होतं तू शिकली तेव्हा मी लाईक सिनियर KG का ज्युनियर KGला होते तेव्हा लाईक माझा जेव्हा फर्स्ट सेशन होता तेव्हा माझी मम्मी तिच्या अर्धा तास तिची ड्युटी सोडून ती मला ते 2 दिवस सोडायला जायची आणि घ्यायला यायची. मग कधी कधी आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा फायनल असायचं तेव्हा बाबा यायचे घ्यायला कारण मम्मी टुर्नामेंटच्या हॉलला असायची. तुझी मम्मी इथे कुठे आहे तू सांगू शकते का ओळखू शकते कुठे असेल प्लेस हे बघ तिकडे. तिकडे हां ए हिची मम्मा हात वर करा बरं हिच्या मम्मानी कुठे प्राची दीदी सोबत अरे बोलत वा आणि इथे फोटोग्राफर कुठे आहेत सांगू शकते किती लोक आहेत तिथे कुर्ता घातलेला त्यांनी तिथे उंडास आहे तिथे फोटोग्राफर आहे ते सर्व मॅडम होते कोण फोटोग्राफर किती आहेत आपल्याकडे 1 का 2 आहेत मे बी. इथे एक आहे इकडे एक आहे. हो ना हां इकडे एक, इकडे एक. हे व्हिडिओ काढते फोटो काढते. कोणते सेन्सेस वापरते हे सगळं स्मेल थर्ड आय पाम. हॅलो कॅमेऱ्याचं नाव दिसतंय तुला इकडं कॅमेऱ्याच्या वरती काय लिहिलेलं आहे? निकॉन आणि इथे काहीतरी कोड लिहिलाय नंबर 705. त्यांच्या टी शर्ट वर काय लिहिलेलं आहे मॉन्टे कार हात काढा ना. खालून बघते मॉन्टे कार नाही स्ट्रेट कर म्हणतात स्ट्रेट नाही करतात स्मेल नाही घेत आहेत ना मग खालचं दिसेल सगळं. तुझ्या समोर कोणते मॅडम उभे आहेत की सर सर्व दे मॅडम. आणि राईट साईडला कोण आहे तुझ्या कोण माणूस आहे की लेडीज आहे याचे क्लासेस पुण्यात घेतले का हां कुठे त्यांच्या खिशात किती पेन आहेत कोणाच्या समोरच्या तुझ्या मुलं समोर 1 2 3 आणि त्यांच्या खिशामध्ये पेनाच्या मागे काय आहे फोन आहे आणि काहीतरी कार्ड सारखं काहीतरी. तंबाखूची पुडी नाही ना नाही एक शेवटचा प्रश्न विचारायचा आहे तुला. तू जेव्हा आता चेस खेळशील आणि वरच्या लेवलचं तू ब्लाइंड फोल्ड करशील तर तुला अपोनंटचे सगळे मनातले मूव्स कळणार का हो म्हणजे तेव्हा मी आय डोंट नो की माइंड रीडिंग आणि टेलेपॅथी पुढे कितव्या लेवलला आहे. म्हणजे मी ती लेवल पार केली तर मला याच्यात चेसमध्ये माझ्या वेगळ्या स्पोर्ट्समध्ये खूप फायदा होईल कारण की मी त्यांचं माइंड रीड करू शकते आणि मी त्या स्पेसिफिकली वगैरे खेळू मग शकते. तू तर चिटिंग करते ना चिटिंग होऊन जाईल ना ती वाटत नाही का मला माहिती वाटत नाही का नाही नाही 8 आहे ना छोटे किती खेळ 8 आहे म्हणजे नेक्स्ट इकडची GM तू होणार असं आम्ही अपेक्षा करू का पुण्यातलं लगे होशील ना तू नाही पण करू शकते. आपण हिच्याकडनं नॅशनल ओपन आणि नॅशनल गर्ल्सचे प्राइजेस विनर डिक्लेअर करूया
सो पार्थी पाच हां नाही त्यांचं उत्तर दे. मी हे 5 वर्षांचे असतानापासून शिकते आणि आता 13 वर्षाची आहे. म्हणजे मी 8 वर्षांपासून शिकते आहे. आणि यांचं सेशनचं ड्युरेशन तुम्हाला जर का वाटत असेल की 1-1, 2-2 तुमचे जसे सेमिनार्स असतात किंवा परत एकदा ते रिव्हिजन वगैरे असते फक्त 3-4 दिवसांचं असतं. तर आमचं पण तसं फक्त 2च दिवसांचं असतं दर महिन्याला. आणि माझी काहीतरी फर्स्ट लेवल घेण्यासाठी काहीतरी ह्याची फीज होती 10,000 फक्त 2 दिवसांचे. आणि दरवर्षी फक्त 2च दिवसांचा हा एक कॅम्प होतो एका लेवलचा. आणि बाकीचा वर्ष प्रॅक्टिस करण्यात जातो. आणखी एक प्रश्न विचारायचा, तो क्लास इथं पुण्यामध्ये कुठे आहे काय माहिती आहे तुला? पुण्यामध्ये नाही म्हणजे असं स्पेसिफिक क्लास नाही आहे तिकडे. ते वर्कशॉप्स घेतात. वर्कशॉप्स म्हणजे आता कसं बोलता येईल, चेसचे कॅम्प्स होतात ना म्हणजे वीकली वगैरे तसेच एक हॉलमध्ये वगैरे. हे करा. थँक्यू पार्थी. आपल्या सगळ्यांना तू एवढं इनव्हॅल्युएबल इन्फॉर्मेशन दिलं. सर चेसबेसवर तुझा व्हिडिओ पोस्ट करणार आहेत. आय थिंक लहान मुलं जी आहेत त्यांनी या ब्लाइंडफोल्डचा फायदा घेऊन थर्ड आय ओपन करून स्वतःला थोडंसं प्रगत करावं असं माझी पण इच्छा आहे. थँक्यू सो मच. माझं नाव श्रद्धा विंचवेकर आणि ही माझी मुलगी पार्थी विंचवेकर. ॲक्च्युली लहानपणापासूनच आपण ऋषीमुनींचं म्हणजे गोष्टी आपण बघत आलो आहे की ते फार चमत्कारी वगैरे असे प्रकार बरेच आधी होत होते. तर आत्ता ते ॲक्च्युली कशामुळे होतं तर हे मेडिटेशन. तर मेडिटेशनचं आपण आत्ताच एक एक्झाम्पल बघितलं की माझी मुलगी मेडिटेशनच्या जोरावर डोळे बंद करून समोर आपण तिला कुठली गोष्ट दाखवली तर ते सांगू शकते की काय एक्झॅक्टली आहे. तर वयाच्या 5व्या वर्षे 3.5 वर्षाची ती असल्यावर मी एका मुलीला बघितलं होतं की जी ब्लाइंडफोल्डने कलर वगैरे रेकग्नाईज करते. आणि त्यावेळेला मला असं वाटलं की नाही ही काहीतरी जादू आहे. मग मी यावर बरंच सर्च केलं आणि 5 वर्षाची जेव्हा ती झाली त्यावेळेला मला एक इंदोरचे सर होते मिस्टर विजय बजाज म्हणून, त्यांचा रेफरन्स मिळाला आणि त्यांच्याकडे मी तिला जॉईन केलं. त्यावेळेला हार्डली 2 दिवसाचा क्लास होता पण त्यामध्ये तिचा रिस्पॉन्स मला एवढा चांगला मिळाला नव्हता. सो त्यांनी मला नंतर काउन्सिलिंग करून सांगितलं की नाही तुम्ही ही प्रॅक्टिस डेली केली तर तुम्हाला नक्कीच इफेक्ट होईल. आणि आज ती 8 वर्ष झाले मेडिटेशन करते आहे. दिवसातून 2-2, 3-3 तास कधी मेडिटेशन करावं लागतं 3:30ला उठून वगैरे. आणि आता ती चौथ्या आणि 5व्या लेवलला आहे. 4थी लेवल असते क्वांटम स्पीड, ज्यामध्ये ती 300 पानांचं बुक 15 मिनटामध्ये ती मेमराईज करू शकते फक्त फ्लिप करून न वाचता. आणि 5वी लेवल तिची अशी आहे की ज्यामध्ये टेलिकनेसिस म्हणतात त्याला, त्या लेवलमध्ये ती आपल्या ब्रेनच्या इंट्युशनने समोरचा कुठलाही ऑब्जेक्टही हलवू शकते. सो विदाऊट टचिंग. सो ॲक्च्युली सगळ्यांचा हा म्हणजे विश्वास बसत नाही पण जेव्हा मी हे तिच्याकडून प्रॅक्टिस करून घेते त्यासाठी पॅरेंट्सला मी नक्की सांगू शकते की पॅरेंट्सने यामध्ये कुठलीही गोष्ट करताना पॅरेंट्सचा सपोर्ट फार महत्त्वाचा असतो. त्यांनासुद्धा तेवढीच मेहनत घ्यावी लागते जेवढी मुलं करत असतात. त्यामुळे पॅरेंट्सने पण मेहनत करा आणि मुलांसाठी मेहनत घ्या त्यांची आणि नक्कीच तुम्हाला याचा मेडिटेशनचा नक्कीच इफेक्ट होतो. पार्थी ब्लाइंडफोल्ड करताच ती चेस प्लेयर पण आहे आणि ती नॅशनल किक बॉक्सिंग प्लेयर आहे. आणि त्यावरच तिचे सरांनी प्रोत्साहन करून तिला बाल पुरस्कार मिळाले आहेत. 3-4 बाल पुरस्कार मिळाले आहेत तिच्या ब्लाइंडफोल्ड करता. आणि त्याबरोबरच तिचे WSC फोरमला 2 वर्ल्ड रेकॉर्ड झाले आहे. त्याच्यामध्ये पहिला वर्ल्ड रेकॉर्ड असा होता की ज्यामध्ये तिने 50 बीड्स असतात आपले, ते डिफरंट 10 कलर्सचे डिफरन्स त्याच्यात होते आणि ते तिने 34 सेकंड्समध्ये ब्लाइंडफोल्डमध्ये तिने ते सेपरेट केले 50 बीड्स. आणि सेकंड वर्ल्ड रेकॉर्ड होता की तिने ब्लाइंडफोल्डमध्ये सायकलिंग केली आहे. आणि आत्ता तिचा प्रयत्न असा चालू आहे की गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये जो रेकॉर्ड आहे 14 किलोमीटर ब्लाइंडफोल्ड सायकलिंगचा तो तिला मोडून काढायचा आहे आणि त्यासाठी ती ते प्रयत्न करते आहे. थँक्यू.